केंद्रीय पथक जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी साठलेले आहे। कलेक्टर साहेब सर, खरं तर आज पाहणी सुरू केलेली आहे। कशा पद्धतीचा पाहणी दौरा एकंदरीत असणार आहे काय? इन्फ्रास्ट्रक्चरल डॅमेज झाला आहे। रस्त्याच्या, बंधाऱ्याच्या, सबस्टेशनच्या, ट्रान्सफॉर्मर, जिल्हा परिषदचे 30-54, 50-54चे रस्ते आणि जे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्यांची पाहणी दौरा आहे। आता त्यांनी वडकबालमध्ये आम्ही आहोत, त्यानंतर तिऱ्हे आणि शिवणी ते पाहणार आणि त्यानंतर ते धाराशिव निघणार। हत्तूर आम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे। खरं तर काल रात्रीच्या स्तरात सुद्धा पाहणीला सुरुवात केलेली होती। कोणत्या कोणत्या भागात साधारण पाहणी झाली काल? आणि तिथे त्यांच्या मतलब ते प्लॅन्ड दौरा नसतो, प्लॅन दौरा नव्हता। प्लॅन दौरा आजपासूनच होता, 7:30 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत आहे। आणि काल जे होतं ते पुण्यातून ती टीम पहिले बंबईतून पुणे आली, पुण्यातून सोलापूर येताना रस्त्यामध्ये मोहोडमध्ये आष्टी कोडेगाव इनफॅक्ट त्यांनी सांगितलं की एक गाव आम्हाला दाखवून द्या जिथे खूप जास्त पाणी आलं होतं। आष्टी कोडेगावमध्ये आपल्याला कल्पना असेल की 2 लोक झाडेवर फसले होते, त्यांना आम्ही 8 तास ऑपरेशन करून त्यांना रेस्क्यू केला होता। तर फक्त स्पॉट त्यांना दाखवला ज्या ठिकाणी ते लोक फसले होते, तिथे पाहणी नाही झाली कारण अंधार होता। आज सकाळीपासून खरंच जे पाहणीचा दौरा आहे तो सुरू झालेला आहे। सर, साधारणपणे कशा पद्धतीचा एकंदरीत अहवाल आपल्याकडनं तर गेलेला आहेच आहे, पण जे पथक आहे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीचा अहवाल? जे आम्ही डिमांड करतो इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेजेसच्या रिपेअरसाठी, आता 696 किलोमीटरचे रस्ते डॅमेज आहे, त्यामध्ये आम्ही 181 कोटी डिमांड केलेलं आहे। तसेच जवळपास 9,500 ट्रान्सफॉर्मर, 9,500 पोल, 1,818 ट्रान्सफॉर्मर, जवळपास 450 किलोमीटरच्या कंडक्टर लाईनच्या डॅमेज झालेल्या आहे। तसेच तुमचे 347 स्कूल बिल्डिंग्सच्या नुकसान झालेलं आहे। जवळपास 5,752 घरांच्या अंशतः पडझड झालेलं आहे। ते सगळे ते पाहणी करणार, त्यांना एक वस्तुस्थिती काय आहे, किती डॅमेज, किती मोठा नुकसान झालेलं आहे ते एक वेळी त्यांनी स्वतः पाहिल्यानंतर ते शासनाला रिपोर्ट करणार की ते मोठा डॅमेज झालेला आहे आणि जे त्यांनी डिमांड केलेलं आहे तो वाजवी आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी केंद्रीय पथकाकडून हे सर्व पाहणी होते आणि जिल्ह्यातले वेगवेगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये रस्ते असतील, त्याचबरोबर विजेचे जे काही नुकसान झालेलं आहे, पोल्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, या सर्वांची पाहणी जी आहे केंद्रीय पथक आता करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वडकबाळ, दक्षिण सोलापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।